होती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण अशी फार्मसिस्ट म्हणजे औषध निर्माण या पदासाठी आपण जी टेस्ट सीरीज चालू केलेली आहे, त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असे रिपीटेड होणारे क्वेश्चन आपण घेत आहोत, जे गेल्या काही वर्षापासून परीक्षांमध्ये रिपीट होत आहे. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की याचा तुम्हाला खूप फायदा होईल. DMERची जी एक्झाम आहे आता उद्याच्या बेसला, तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला अतिशय महत्त्वाचा हे प्रश्न असतील आणि त्यामध्ये तुमचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो. तर कंटिन्यू ही सीरीज आपली चालू असणार आहे. इतर देखील सीरीज आपली कंटिन्यू चालू आहे. जे प्रश्न तुम्हाला येऊन गेलेले आहे DMERच्या शिफ्टमध्ये किंवा काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर तुम्ही पाठवू शकता. त्यावर देखील तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल मित्रांनो, किंवा इतर मित्रांना देखील त्याचा फायदा होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया आजचे अति महत्त्वाचे प्रश्न फार्मसिस्टच्या पदासाठी. पहिला आजचा प्रश्न आहे बघा की स्क्रॅचिंग इज इचिंग बिकॉज स्क्रॅचिंग जे आहे इज इचिंग बिकॉज ते कशामुळे होत असतं बघा. तर खाली काही ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, त्यापैकी योग्य ऑप्शन कोणता आहे आपलं ऑप्शन डी बघा. हे स्टिम्युलेट द सर्टन नर्व्स विच डायरेक्ट द ब्रेन टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ अँटीहिस्टॅमिनिक केमिकल. त्या अँटीहिस्टॅमिनिक केमिकल्स प्रोडक्शन करण्यासाठी ब्रेनला जे आहे ते स्टिम्युलेशन होतं. त्या ठिकाणी नर्व्स जे आहे ते स्टिम्युलेट होतात आणि सिग्नल देतात. त्यामुळे काय आहे इट इजेस इचिंग. पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक the gland which is a relation to body size is largest at a birth and then gradually shrinks after puberty is. तर खालीपैकी कोणती ग्लँड आहे बघा या ठिकाणी. which in relation to the body size is largest at the birth and then gradually shrinks after the puberty. तर कोणती ग्लँड आहे मग बघा. तर खालीपैकी कोणती आहे ऑप्शन सी बघा आपली थायमस. पुढील प्रश्न आहे बघा आपला आजचा आपला तिसरा महत्त्वाचा प्रश्न. द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रेशन ऑफ मिल्क इन मदर इज. तर बघा द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ मिल्क इन मदर इज. तर तो कोणता असणार आहे आपण सर्वांना माहीत आहे प्रोलॅक्टिन हार्मोन. पुढील प्रश्न आहे बघा आपला की द फर्स्ट ट्रँक्युलायझर ऑफ फिनोथायझिन ग्रुप ऑफ कंपाऊंड इज. तर फिनोथायझिन ग्रुपवर देखील प्रश्न विचारले जातात. तर फर्स्ट ट्रँक्युलायझर आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर ते फर्स्ट ट्रँक्युलायझर कोणतं आहे मग. तर बघा ऑप्शन डी क्लोरप्रोपामाझिन. क्लोरप्रोपामाझिन इज द फर्स्ट ट्रँक्युलायझर ऑफ फिनोथायझिन ग्रुप. सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ इन्सुलिन इन द ह्युमन बॉडी. इन्सुलिनचं ह्युमन बॉडीमध्ये मेन फंक्शन कुठलं आहे. खाली काही ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, आपण सर्वांनाच माहीत आहे त्याचं. काय ऑप्शन सी बघा टू कंट्रोल द लेवल ऑफ शुगर इन द बॉडी. टू कंट्रोल द लेवल ऑफ शुगर इन द बॉडी. इन्सुलिनचं काम काय असतं आपलं जे ब्लडमध्ये जी शुगर आहे ते शुगर घेणे आणि तिचं एनर्जीमध्ये रूपांतर करणे. तर ते काय आहे आपल्या इन्सुलिनचं काम आहे. पुढील प्रश्न आहे बघा. पुढील प्रश्न आहे आपला विच ऑफ द फॉलोइंग वेन टेकन बाय द प्रेग्नंट वुमन इज फाउंड टू बी द कॉज ऑफ डिफॉर्मेड चिल्ड्रन. तर खालीपैकी कोणतं आहे की ते प्रेग्नंट वुमनने जर घेतलं तर डिफॉर्म चिल्ड्रन होण्याचे चान्सेस असतात बघा. खाली काही ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, त्यापैकी योग्य ऑप्शन आहे ऑप्शन सी बघा थॅलिडोमाइड. थॅलिडोमाइडमुळे हे होतं. पुढील प्रश्न आहे बघा आपला की सलाईन परगेटिव्ह खालीपैकी सलाईन परगेटिव्ह कोणतं आहे बघा. तर हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट होणारा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर कोणता आहे या ठिकाणी बघा सॉरी ऑप्शन डी मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम सल्फेट इज अ सलाईन परगेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पेनिसिलिनेस रेजिस्टंट पेनिसिलिन कोणतं आहे खालीलपैकी. तर कोणतं आहे मग ते आहे बघा ऑप्शन डी या ठिकाणी मेथिसिलिन. मेथिसिलिन इज अ पेनिसिलिनेस रेजिस्टंट पेनिसिलिन. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. इफेक्ट ऑफ इंजेक्शन हायपोटॉनिक सलाईन इंट्राव्हेनसली. इफेक्ट ऑफ इंजेक्टिंग हायपोटॉनिक सलाईन इंट्राव्हेनसली. तर काय इफेक्ट होणार आहे हायपोटॉनिक सलाईन इंट्राव्हेनसली इंजेक्ट केल्यावर बघा. खाली काही ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, तर त्यापैकी आपलं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन सी बघा हिमोलायसिस. का होणार आहे त्यामुळे हिमोलायसिस. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया बघा. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे आपला तर BCG वॅक्सिन आर प्रिपेअर्ड फ्रॉम द. BCG वॅक्सिन जी आहे BCG वॅक्सिन कशापासून प्रिपेअर्ड केली जाते. तर ऑप्शन बी बघा एम बोविस. कशापासून एम बोविस. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ड्रग ऑफ चॉईस फॉर ग्रँडमल एपिलेप्सी आर. हा देखील IMP प्रश्न आहे बघा ग्रँडमल एपिलेप्सीचा, बऱ्याच वेळा विचारला जाणारा हा क्वेश्चन आहे. तर कोणता आहे मग ग्रँडमल एपिलेप्सीमध्ये. तर बघा ऑप्शन ए फिनायटोइन अँड सोडियम वॉल्पोरेट. फिनायटोइन अँड सोडियम वॉल्पोरेट. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला
की सुक्राल्फेट यूज इन द ट्रीटमेंट ऑफ, सुक्राल्फेट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ. तर सुक्राल्फेट हे कशामध्ये वापरलं जातात बघा, कशामध्ये वापरलं जातात, तर ते आहे ऑप्शन डी बघा, डिओडिनल अल्सरमध्ये सुक्राल्फेट हे वापरलं जातं. पुढील प्रश्न आहे बघा आपला, इन हिमोलायटिक जॉन्डिस द फॉलोविंग आर ट्रू एक्सेप्ट. हिमोलायटिक जॉन्डिसमध्ये खालीलपैकी हे बरोबर आहे, पण एक चुकीचं आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. खालीपैकी कोणतं चुकीचं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर कोणतं आहे बघा, खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बघा या ठिकाणी, की अनकंजक्टेड बिलोरुबिन लेवल इन्क्रीज, बरोबर. त्यानंतर अनिमिया इज कॉमन. त्यानंतर आहे बघा या ठिकाणी आपलं पुढील आहे आपलं ऑप्शन बघा, सिरम अल्कलाइन फॉस्फेटेज लेवल इन्क्रीज. त्यानंतर आहे लिव्हर फंक्शन टेस्ट इज नॉर्मल. तर काय आहे, हिमोलायटिक जॉन्डिसमध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट ही नॉर्मल येत असते का, आपण सर्वांना माहिती आहे नाही. त्यामुळे आपला ऑप्शन झाला ऑप्शन डी बघा, लिव्हर फंक्शन टेस्ट इज नॉट नॉर्मल, इट्स ॲबनॉर्मल. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. खालीपैकी अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट कोणता आहे मग, एम्फेटेमाइन आहे का, ॲड्रिनालिन आहे, सल्बुटामॉल आहे का, नाही. तर आपलं आहे प्रोप्रानोलॉल, इट्स अ बीटा ब्लॉकर. प्रोप्रानोलॉल काय आहे, बीटा ब्लॉकर अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला, ऑल ऑफ द फॉलोविंग आर सायकोट्रॉपिक सबस्टन्स एक्सेप्ट. खालीलपैकी सगळे सायकोट्रॉपिक सबस्टन्स आहे पण एक सोडून. तर ते खालीलपैकी कोणतं असणार आहे मग, तर बघा कोणतं आहे, ऑप्शन सी बघा, बार्बिटाल. तर बार्बिटाल सोडून सगळे. पुढील प्रश्न आहे, सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट. तर सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट आपल्याला विचारलेलं आहे. सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट कोणतं आहे, मग ऑप्शन सी बघा, मेफेनेसिन. मेफेनेसिन. पुढील आहे बघा, मॅक्रोलाइट अँटीबायोटिक. तर मॅक्रोलाइट अँटीबायोटिक खालीपैकी कोणतं असणार आहे मग, तर ऑप्शन ए बघा, क्लॅरिथ्रोमायसिन. क्लॅरिथ्रोमायसिनचा मायक्रोलाइट अँटीबायोटिक. क्लॅरिथ्रोमायसिन, अजिथ्रोमायसिन, रोगिथ्रोमायसिन हे काय आहे, मायक्रोलाइट अँटीबायोटिकच्या क्लासमध्ये येत असतात. पुढील क्वेश्चन आहे बघा आपला क्वेश्चन, अँटी एन्झायटी एजंट. खालीलपैकी अँटी एन्झायटी एजंट कोणता आहे, अँटी एन्झायटी एजंट कोणता आहे मग, ते आहे बघा ऑप्शन डी, डायझिपाम. डायझिपाम इज अ अँटी एन्झायटी एजंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला, सिप्रोफ्लोक्सासिन इज अ ड्रग ऑफ चॉईस इन. सिप्रोफ्लोक्सासिन इज अ ड्रग ऑफ चॉईस इन, इट्स अँटीबायोटिक. तर कोणत्या हा ड्रग जो आहे कशामध्ये वापरला जातो बघा, मोस्ट ऑफ. तर सिप्रोफ्लोक्सासिन मोस्टली यूज इन बघा ऑप्शन बी, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. UTI हा मोस्ट ऑफ वापरला जातो बघा. क्विनोलॉन्सचा या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह आहे बघा. मोस्ट ऑफ काय आहे, हा चेंज फॉर्ममध्ये जो आहे हा युरिनरी ट्रॅकला पोहोचतो, त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट चांगला मिळतो. पुढे आहे बघा, अँटी डायरियल एजंट इंक्लूड ऑल एक्सेप्ट. अँटी डायरियल एजंट इंक्लूड ऑल एक्सेप्ट. खालीपैकी कोणता आहे जो अँटी डायरियल एजंट नाही या ठिकाणी बघा, तर खालीपैकी कोणता असणार आहे मग तो आहे बघा ऑप्शन डी, मॅग्नेशियम सल्फेट. पुढील आहे बघा, तर व्हॅनक्रिस्टिन इज अ लास्ट पण आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. तर व्हॅनक्रिस्टिन हे काय आहे बघा, व्हॅनक्रिस्टिन इज अ अँटी निओप्लास्टिक ड्रग. कॅन्सरमध्ये वापरलं जाणारं अँटी निओप्लास्टिक ड्रग आहे बघा व्हॅनक्रिस्टिन. तशा प्रकारे मित्रांनो आजच्या भागामध्ये अतिशय महत्त्वाचे आपण फार्मसिस्टच्या पदासाठी जे प्रश्न कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट देखील तुम्हाला व्हिडिओ मिळेल मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे शेवटच्या दिवसांचे प्रश्न आहे. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला, सबस्क्राईब